हाय फ्रेंड्स, वेलकम टू मृणालीज देसी किचन। तर आज मी तुम्हाला उपवासासाठी जे आलू आपण वापरतो ते आपण कसे खायचे। फ्राय केल्याने खूप ऑइल जास्त जातं, म्हणून आपण एअर फ्रायरमध्ये या आलूंना कसं करायचं त्याची पद्धत मी तुम्हाला सांगते। सिंपल आहे। मी 3 आलू घेतलेले होते, त्याला बॉईल करून ठेवलं होतं। बॉईल केल्यानंतर थंड झाले, वरचं कवर काढलं। ते ऑप्शनल आहे, तुम्ही काढा किंवा नको काढा। आणि याला मी अगदी बारीक याच्यामध्ये कापून घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी याच्यावरती आपण थोडंसं ब्लॅक पेपर घालूया। जर लहान मुलांना तर हे खूपच जास्त आवडतील, ज्या मुलांना भाज्या आवडत नाही ॲटलिस्ट त्यांना हे आलूचं, पण फक्त आलूच खाऊ घालू नका, त्यांना इतर भाज्यांचीही हे निर्माण करा गोडी। आणि मीठ घालते, सेंद्रिय मीठही तुम्ही घालू शकता। आता सध्या तर मी नॉर्मलच मीठ घालते। आणि थोडंसं मी यामध्ये निंबू जे आहे ते मी टाकते। याला मी छानपैकी मिक्स करून घेते। जर तुम्हाला थोडंसं काश्मीरी लाल मिर्च, याला लाल रंग यावा म्हणून जर घालायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। तर आता आपल्याला थोडंसं मिक्सिंग करायचं, तर मी एका दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकलं। हे थोडंसं मी काश्मीरी लाल मिर्च याच्यात टाकते, यालाही छानपैकी मिक्स करते। हे बघा, म्हणजे याला छानपैकी लाल रंग जो आहे तो आलेला आहे। आणि आता जे तेल, मी अगदी थोडंसं तेल यावरून टाकते। फ्रेंड्स, जर आपल्याला तेलाचा अगदी कमी वापर करायचा असेल तर आपण एअर फ्रायर जे आहे ते अगदी बेस्ट ऑप्शन आहे। या एअर फ्रायरचं ॲडव्हान्टेज असं आहे की तेलाचं जे प्रमाण असतं ते अगदी कमी जातं। स्पेशली आपल्या घरी जर कोणतं हार्ट पेशंट असेल, ज्याला तेलाची मात्रा अगदी कमी घ्यायची असेल, त्याच्यासाठी एअर फ्रायर हे छानपैकी एक ऑप्शन आहे। तर मी एअर फ्रायर सुरू केलं होतं, याला प्रीहीटसाठी ठेवलं आहे। याला प्रीहीट झालं की मग आपण हे टाकूया आलू। तर यात आता ॲड फूडचं ऑप्शन आलं आहे, तर मी याला स्टॉप करते। आणि यामध्ये आता तर मी एक हे शीट घेतलेली आहे, हे पेपर आहे, हा बायोडिग्रेडेबल पेपर आहे। हे आलू मी यात घालते। याला पूर्ण मी पसरवून देते, बघा। आणि आता याला स्टार्ट करते। हे स्टार्टची ऑप्शन, तर हे बघा फ्रेंड्स, मी आलू फ्रायरमध्ये जे आलू ठेवलेले होते त्याचं स्टेटस दाखवते। हे आलू म्हणजे बऱ्याचपैकी झालेले आहे। तर मी आता याला फक्त 2 मिनटं ठेवते। जरी याच्यामध्ये 7 मिनटं आहे, पण तेवढंच आपल्याला ठेवायची काही आवश्यकता नाही आहे, ऑलरेडी ते बॉइल्ड आहे। तर मी याला फक्त 2 ते 3 मिनटं ठेवून हे बंद करते। हे झालेलं आहे, तर मी आता याला स्टॉप करून एकदा स्टेटस बघते। हे बघा, अगदी क्रिस्पी टेक्स्चर आलेलं आहे। तर मी आता याला बंद करून देते। स्टॉपची जी बटन आहे ती दाबते आणि इथूनही बंद करते। तर आता याला मी काढते बाहेर। तर हे बघा फ्रेंड्स, अगदी छानपैकी हे आलू, उपवासासाठी हे आलूचं ऑप्शन खूप चांगलं आहे। ज्यांना भगर किंवा साबुदाणा काहीच खायचं नाही आहे, तर आलू एक बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे, बघा। तर हे बघा फ्रेंड्स, हे आलू पण झालेले आहे। इवन तुम्हाला याचे वेपर्स जे आहे ते दिसत असतील। तर तुम्ही पण या रेसिपीला ट्राय करा आणि मृणालीज देसी किचन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।